मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ कुंभारली ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावर पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। मागील 3 वर्षांपासून पाणी समस्येवर ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत असून अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। पाणी पुरवठा अधिकारी जावदे यांच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी पुरावे सादर करत जोरदार घोषणाबाजी केली। 8 महिन्यांपूर्वी खोदलेल्या विहिरीचं काम अद्याप अपूर्ण असून पावसाळ्यापूर्वी पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच भाजप नेते वैभव खेडेकर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत लेखी आश्वासनाची मागणी केली। पंचायत समिती सभापती प्रणाली चिले यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिलेत। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अखेर 15 मे ते 20 जून पूर्वी विहिरीचं काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। यावेळी काम पूर्ण झालं तर आभार मानायला येऊ, नाहीतर त्याच हारासह वरात काढू असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिलाय। सुरुवातीला जी खोदली होती त्याचं पाणी दूषित आलं होतं, त्यामुळे आपण त्या विहिरीचे पाण्याचे टेस्ट केले। त्याचं पाणी दूषित आल्यामुळे आपण नवीन विहीर घेतलेली आहे आणि नवीन विहिरीचं पाणी टेस्ट करण्यासाठी आपण दिलं होतं। त्याच्या पाण्याचाही रिपोर्ट दूषित म्हणजे पिण्यास अयोग्य आलेला आहे। त्यामुळे आपण तज्ञ कमिटी बोलवली होती 6 तारीखला। त्या तज्ञ कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत विहिरीची पाहणी करण्यात आली। तज्ञ कमिटीच्या म्हणण्यानुसार त्या विहिरीचं पाणी डिवॉटर करून परत एकदा टेस्ट करावं असं सूचित करण्यात आलंय। त्याप्रमाणे आपलं डिवॉटरिंगचं काम सध्या तिथे जागेवर चालू आहे। मोटर पण चालू आहे आपली। ज्यावेळी ते डिवॉटरिंग होईल त्याचं पाणी परत टेस्ट करून त्यावेळी ते पाणी टेस्ट करू, लॅबचे रिपोर्ट येतील। लॅबच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई आपल्याला करता येईल। आता आपण त्याबद्दल विहिरीबद्दल डिसिजन नाही घेऊ शकत। आज आम्ही इथे जलजीवन मिशन अंतर्गत आंदोलन करत आहोत। वारंवार जवादे मंडणगड पंचायत समितीच्या अधिकारी जवादे मॅडम यांना वारंवार निवेदन दिल्यानंतर त्यांनी कोणतीही ह्याच्यावरती कारवाई केलेली नाही। आज आम्ही इथे आंदोलनाचा आल्यानंतर ते महिला वारंवार त्यांना विनंती करत असतात, ती कोणत्याही प्रकारचे उत्तर द्यायला तयार नाहीत। शेवटी महिलांनी जाऊन त्यांना खाली उतरवलेले, आजही ते पुढे एसी मध्ये जाऊन बसलेले आहेत। आम्हाला ते प्रत्युत्तर द्यायला तयार नाहीयेत। त्याचबरोबर आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केले, कोणताही उत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाहीये। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमची जी योजना ही पूर्ण करावी। ज्यांनी ह्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, मग ते अधिकारी असू दे, ठेकेदार असू दे, उपठेकेदार, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्यांचे लायसन आहेत ते सुद्धा कॅन्सल झाले पाहिजेत, ही आमची विनंती आहे। आणि लवकरात लवकर ही योजना चालू झाली पाहिजे। 75 लाख हे 75 लाख रुपयांनी खाल्लेले आहेत, याचं पूर्ण यांनी विल्हेवाट लावलेली आहे। आज आम्हाला पाणी जे आमचे पाणी आहे यांनी पूर्णपणे या पाण्याची विल्हेवाट लावलेली आहे, योजनेची विल्हेवाट लावलेली आहे, या 75 लाख रुपयाची विल्हेवाट लावलेली आहे। वारंवार आम्ही यांच्याकडे निवेदन करत असताना आमच्याकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहेत। आज महिला इथे उपस्थित आहेत। आज एवढं आंदोलनाचं निवेदन दिले असताना ना इथे BDO उपस्थित आहेत, ना कोणते अधिकारी उपस्थित नाही, इथे आम्हाला कोणी संबोधित करायला तयार आहेत। आमची शासनाला वारंवार विनंती, या पंचायत समिती अधिकाऱ्यांची तुम्ही चौकशी करावी। सर्वात महत्त्वाचे जवादे मॅडमची चौकशी करावी। त्यांचा जो ठेकेदार आहे या जलजीवन मिशनचा गौरव घोसाळकर, याची इन्क्वायरी करावी। 75 लाख रुपयांनी या योजनेचं त्यांनी काय केलं याची बिल सगळं याची चौकशी करावी, हीच आमची शासनाला विनंती आहे।